लागले आणि असणारे चोंगाळू लागले. अशा प्रकारचा म्हणले सीतेला मोठा आनंद झालेला आहे. प्रकाशोगा शांत स्वर्गी सरोवर झाले प्रांत कोण कोणाचा कैसा येता महादूत हा ज्यावेळेस मृग पाहिला कोण हरी त्यावेळेस असणारे 33 कोटी देव सुद्धा विस्मित झाले. म्हणले हा मृग असणारा कोटी कोणाचा कोण कसा काय आला अशा प्रकारचे बोलू लागले. हे कोण या मृगात प्रति ऋषीश्वर पडले गाती तटस्थ ठेविया चित्तवृत्ती अवघे पहा त्यावेळेस मृग पाहिला म्हणले असणारा हरी त्यावेळेस ऋषी मुनी असणारे सुद्धा थक झाले. कोणाचा कोण कसं काय म्हणले असणारा मृग सुनीता होता मृगाचे दर्शन मृग आकर्षी सीतानया मृग सौंदर्या वेधले मला लागला द्या लागले. मृग कसा होता म्हणजे स्वर्ण मृग असणारा सुंदर स्वरूपवान असा आणि सीतेच्या डोळ्याचं पारण फेडणारा होता. अशा प्रकारचा मृग म्हणले सीतेला पाहिला. हर्षे सांगे श्रामाचे उल्हासे बोले लक्ष्मणाचे मृग सौंदर्या शोभा कैसे हे मांगे असणारी सीता परशुरामचंद्राला बोलू लागले नाथ म्हणले असणारा तो मृग आणि लक्ष्मणाला सांगू लागली म्हणले असणारा सोनेरी हरण कसा दिसत आहे ते पहा अशी असणारी सीता बोलत आहे. कोणी हिंडता कोट्यान कोटी आयशा मृगेशी नवे घेतली मळ पाहता निलरष्टी आयशा मृग सृष्टी नसेल. त्यावेळेस सीता बोलू लागली परशुरामचंद्राला आणि लक्ष्मणाला आपण सगळे वन हिंडून पाहिले आणि वनामध्ये असा मृग आपण कधीच पाहिला नाही. अशा प्रकारची सीता परशुरामचंद्राला बोलत आहे. नाही सत्याने सृजिला नाही कर्मचंद जन्मला विफल लावण्याचा होतला दैवे धाडीला मज लागे. त्यावेळेस बोलू लागली म्हणले असणारा मृग मी असा कधीच पाहिलेला नाही किंवा एखादी सोन्याची पुतळा वटलेला असतो